शाळा बंद पण शिक्षण चालू या ऑनलाईन उपक्रमाअंतर्गत मी सौ अनिता संजय खर्जे, स्टेशन चेंबूर, मनपा मराठी माध्यमिक शाळा, ऑनलाईन शिक्षण या उपक्रमाअंतर्गत आजच्या लेसनमध्ये सर्व माननीय अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक बंधू आणि माझे लाडके विद्यार्थी या सर्वांचे मी स्वागत करते. आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील घटक प्रकरण 16वे अनुवंशिकता व परिवर्तन अनुवंशिकतेचे सिद्धांत आणि प्रयोग आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला आपण अनुवंशिकता म्हणजे काय ते पाहूया. आपली सर्वसाधारण शरीराची ठेवण सारखी असते, कारण त्याची शरीररचना ही सारखी असते. मग शरीररचना जर सारखी असेल तर रूपरेषा सुद्धा सारखीच असली पाहिजे. म्हणजे बघा मुलांनो, आपल्या शरीराची रचना जर सारखी असेल तर जी येणारी रूपरेषा आहे ती सुद्धा सारखीच असली पाहिजे. ह्या रूपरेषेलाच आपण अनुवंशिकता असे म्हणतो. आपण आपल्या अनुवंशिक गुणधर्माचा वारसा पुढे पाठवत असतो. हा अनुवंशिक वारसा पुढे पाठवणाऱ्या घटकाला जनुक असे म्हणतात. बघा मुलांनो, अनुवंशिक वारसा पुढे चालवणाऱ्या घटकाला जनुक असे म्हणतात. आणि ह्याचा अभ्यास करणारी एक जीवनशास्त्राची शाखा आहे, त्या शाखेलाच आपण अनुवंशिकी शास्त्र असं म्हणतो. मग बघा मुलांनो, हे अनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कसे जातात किंवा कसे संक्रमित होतात ते आपण पाहूया. अनुवंशिक गुणधर्माचा वारसा पुढे पाठवायची प्रक्रिया ही मात्या पित्याकडून संततीकडे होत जाते. म्हणजेच आपल्या आई वडिलांकडून मुलांकडे ती अनुवंशिक वारसा पुढे पाठवला जातो. हे अनुवंशिक गुणधर्म मात्या पित्याकडून संततीला समप्रमाणामध्ये मिळतात. बघा मुलांनो, अनुवंशिक जे गुणधर्म आहेत ते आई वडिलांकडून पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्या मुलांना समप्रमाणात म्हणजेच सारख्याच प्रमाणामध्ये मिळतात. मग माता पिता व संतती यांच्यामध्ये सारखेपणा असला तरीही काही फरक आपल्याला आढळून येत असतो. मग ह्या गुणधर्मावर आधारित मेंडेलने अनुवंशिकतेचे सिद्धांत मांडलेले आहेत. सुरुवातीला आपण मेंडेल यांचा परिचय पाहूया. ग्रेगर जोहान मेंडेल हा ऑस्ट्रियन वैज्ञानिक होता. त्यांचा जन्म 20 जुलै 1882 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 6 जानेवारी 1884 मध्ये झाला. बघा मुलांनो, हा ग्रेगर जोहान्स मेंडल यांनी वाटाणाच्या झाडावर वेगवेगळे प्रयोग करून त्यातील काही लक्षणाच्या अनुवंशिकतेचा अभ्यास केला. म्हणजे थोडक्यात अनुवंशिकतेच्या सिद्धांताचा अभ्यास करताना त्यांनी वाटाणाच्या झाडावर वेगवेगळे प्रयोग केले. मेंडेलने असे दाखवून दिले की या लक्षणाच्या अनुवंशात काही सिद्धांताचे पालन केले जाते आणि हे सिद्धांतच पुढे त्यांच्याच नावाने प्रसिद्ध झाले. परंतु मेंडेलने केलेल्या कामाचे महत्त्व हे
इतरांना समजण्यासाठी 20वे शतक उजाडले गेले. म्हणजेच थोडक्यामध्ये 20व्या शतकात मेंडेलच्या ह्या अनुवंशिक सिद्धांताचा वापर केला गेला. या सिद्धांताच्या पुनर्पडताळीनंतर आज हेच सिद्धांत आधुनिक अनुवंशशास्त्राचा पाया ठरलेले आहेत. म्हणजेच थोडक्यामध्ये मेंडेलचे अनुवंशिक सिद्धांत आजही आपण वापरत आहोत. मग मेंडेल यांचे अनुवंशिकतेचे सिद्धांत कशावर आधारित आहे किंवा कोणते गुणधर्म वापरलेत ते आपण पाहूया. मेंडेल यांनी पहिल्यांदा जैविक शास्त्रामध्ये काही गणिताचा वापर केला. त्यासाठी त्याने वाटाणाच्या झाडाच्या वेगवेगळ्या गुणधर्माचा वापर केला. मग त्यामध्ये उदाहरण बियांचा रंग, फुलांचा रंग, झाडांची उंची असेल, शेंगेचा आकार असेल, फुलांची जागा असेल, अशा वेगवेगळ्या गुणधर्माचा वापर केला. आणि त्यांच्या सिद्धांतानंतर वेगवेगळ्या गुणधर्माच्या जोडीमधील एक प्रभावी लक्षण असते आणि दुसरे अप्रभावी लक्षण असते. आपल्याला माहित आहे की प्रत्येकाचे गुणधर्म आणि वेगळेपण हा जनुकामुळे असतो. अगदी डोळ्याचा रंग, केसाचा रंग किंवा मधुमेहाची अनुवंशिकता किंवा इतर काही गुणधर्म असतील ते आपल्याला नेहमी जनुकामुळे आढळून येत असतात. माता पित्याकडून संततीकडे हे गुणधर्म जनुकाद्वारे जातात. 100 वर्षापूर्वी मेंडेल यांनी वाटाणाच्या झाडाचा अभ्यास करून अनुवंशिकतेचे सिद्धांत मांडले. आता हे अनुवंशिकतेचे सिद्धांत मांडताना मेंडेल यांनी सर्व प्रयोग वाटाणाच्या झाडावर आढळणाऱ्या किंवा आढळून येणाऱ्या लक्षणावर आधारित केले गेले. आणि ह्यातील काही लक्षणे आपण सुरुवातीला पाहून घेऊया. वाटाणाच्या झाडाची 7 वेगवेगळी लक्षणे. त्यामध्ये 2 लक्षणाचा वापर केला. एक प्रभावी लक्षण आणि दुसरं अप्रभावी लक्षण. आता त्यामध्ये आपण गुणधर्म पहिला पाहूया, बियांचा आकार. मेंडेल यांनी प्रभावी लक्षणामध्ये वाटाणाच्या गोल बियाणांचा वापर केला आणि अप्रभावी लक्षणामध्ये सुरकुतलेले बियाणे वापरले गेले. हा मेंडेलने पहिला गुणधर्म अभ्यासला. दुसरा गुणधर्म बघा मुलांनो, बियांचा रंग. प्रभावी लक्षणामध्ये हिरव्या रंगाचे बियाणे हे प्रभावी लक्षण होते आणि पिवळ्या रंगाचे बियाणे हे अप्रभावी लक्षण होते. तिसरा गुणधर्म बघा, फुलांचा रंग. प्रभावी लक्षणामध्ये पांढरा रंग हा फुलांचा रंग. पांढऱ्या रंगाची फुलं ही प्रभावी लक्षणामध्ये आढळतात आणि जांभळ्या रंगाची फुले ही अप्रभावी लक्षणामध्ये आढळतात. आता मुलांनो आपण पुढचा चौथा गुणधर्म पाहूया. कोणामध्ये जर फुलं उगवत असतील तर ते प्रभावी लक्षण आहे आणि झाडांच्या टोकावरती म्हणजेच शेंड्यावरती जर फुलं उगवत असेल तर ते अप्रभावी लक्षण आहे. पाचवा गुणधर्म बघा, शेंगेचा आकार. आता शेंगा कोणत्या आकाराची आहे त्या गुणधर्मावर आधारित 2 लक्षणं घेतली. पूर्ण भरलेली शेंगा म्हणजे प्रभावी लक्षण ठरवले गेले आणि चपट्या आकाराची शेंग ही अप्रभावी लक्षण मानले गेले. 6वा गुणधर्म बघा, शेंगेचा रंग. हिरव्या रंगाच्या शेंगा असतील तर त्या प्रभावी लक्षणामध्ये आढळल्या आणि पिवळ्या रंगाच्या शेंगा असतील त्या अप्रभावी लक्षणामध्ये आढळल्या. आणि शेवटचा म्हणजे 7वा गुणधर्म बघा, उंच झाडे असणारे हे प्रभावी लक्षण मानले गेले आणि बुटके झाड हे अप्रभावी लक्षण मानले गेले.
अशा पद्धतीने मेंडेलने वाटाणाच्या झाडावरती वेगवेगळ्या 7 गुणधर्माचा अभ्यास केला. आता आपण मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग पाहूया. सुरुवातीला आपण एकसंकर म्हणजे काय ते पाहूया. विरुद्ध लक्षणाची एकच जोडी असलेल्या वाटाणाच्या झाडामध्ये संकर घडवून आणला. बघा मुलांनो, विरुद्ध लक्षणाची एकच जोडी म्हटलेलं आहे. पण त्यामध्ये उदाहरण म्हणून आपण उंची जर घेतलं तर उंच झाड हे प्रभावी लक्षण घेतलं आणि बुटकं झाड अप्रभावी लक्षण घेतलं. अशा विरुद्ध लक्षणाच्या एकच जोडी असलेल्या झाडामध्ये संकर घडवला, त्या संकरालाच एकसंकर संतती प्रयोग असं म्हणतात. आता आपण एकसंकर प्रयोगाची जनक पिढी पहिली कशी तयार झाली ते पाहूया. आता सुरुवातीला आपण जनक पिढी P1 त्यामधील स्वरूपविधा वैशिष्ट्य पाहायचे. स्वरूपविधा म्हणजे जी आपल्याला बाहेरून दिसणारी किंवा दृश्य स्वरूपात दिसणारी वैशिष्ट्ये. मग आपण जर ते उंची हे लक्षण घेतलं तर उंच झाड हे प्रभावी लक्षण घेतले आणि बुटके झाड हे अप्रभावी लक्षण घेतले. मग त्यांचं जनुकविधा स्वरूप लिहायचं असेल, जनुक ही नेहमी जोडीने आढळतात. त्यामुळे जनुकातील प्रभावी लक्षण लिहिताना इंग्रजीतील कॅपिटल अक्षरांचा वापर केला, म्हणून उंच झाड हे कॅपिटल TT ह्या अक्षराने दर्शवले आहे. आणि अप्रभावी लक्षण हे इंग्रजी अक्षरातील स्मॉल अक्षरामध्ये दर्शवलं जातं, म्हणून बुटके हे अप्रभावी लक्षण असल्याने स्मॉल TT ह्यामध्ये ते जनुकविधा दर्शवलेले आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये पायरीमध्ये युग्मक निर्मिती होताना प्रभावी लक्षणातील एक युग्मक कॅपिटल T आणि अप्रभावी लक्षणातील एक युग्मक स्मॉल t ह्यांचा ज्या वेळेला संकर घडवून आणला त्यावेळेला पहिली पिढी F1 ही कॅपिटल T स्मॉल t तयार झाली आणि मग तिचं स्वरूपविधा उंचच आढळले, कारण त्याच्यामध्ये प्रभावी लक्षण दिसून आले, म्हणून पहिली पिढी ही उंच झाडामध्ये आढळून आली. आता दुसरी पिढी जनक पिढी P2. मेंडेलनी जनक पिढी P2 तयार करताना त्या F1 पिढीतीलच कॅपिटल T स्मॉल t ह्यांचे स्वयंपरांगण केले किंवा स्वफलन केले. मग स्वरूपविधा बघा, त्याचे गुणधर्म प्रभावी लक्षण उंच, अप्रभावी लक्षण सुद्धा उंच, कारण त्यांच्यामध्ये स्वफलन केलेलं आहे. मग जनुकविधा काय येईल त्याचं स्वरूप, तर कॅपिटल T स्मॉल t, कॅपिटल T स्मॉल t. आणि ह्यांची जेव्हा युग्मक निर्मिती होत असते त्यावेळेला ते कॅपिटल T स्मॉल t आणि दुसऱ्या लक्षणामधील कॅपिटल T स्मॉल t असे 4 युग्मक तयार झाले. आता त्यांची दुसरी पिढी F2 तयार होताना पुरुष युग्मक 2 युग्मक तयार झाले आणि स्त्री युग्मक 2 तयार झाले. आणि हे आपण पनेट स्क्वेअर या चौकटीने किंवा तक्त्याद्वारे आपण दर्शवलेले आहे. बघा मुलांनो, कॅपिटल T स्मॉल t उंच झाड आले, कॅपिटल T स्मॉल t परत उंच झाड आले, दुसरं आपण स्मॉल t कॅपिटल T त्यांचं स्वफलन झालं, उंच झाड आलं, आणि शेवटचं स्मॉल t दोन्ही बुटके झाड आलं. म्हणजे थोडक्यामध्ये 3 उंच झाडं आली आणि 1 बुटके झाड आली. म्हणजे अशा पद्धतीने जे पहिल्या F1 पिढीमध्ये तयार झालेली जी उंच झाडे आहे ती मिश्र स्वरूपाची होती आणि नंतरचे जे सुरुवातीला 3 जी झाडं आहेत ती उंच आली आणि 1 झाड हे बुटके आले. तर जनुकीय गुणोत्तर हे 1 कॅपिटल T त्याचं दुसरं गुणोत्तर 2 कॅपिटल T स्मॉल t आणि 1 स्मॉल t असे आहे.
म्हणजे थोडक्यामध्ये स्वरूपविधा गुणोत्तर 3:1 आले आणि जनुकीय गुणोत्तर 1:2 आणि 2:1 असे आले. मेंडेलने एकूण 929 वाटाण्याच्या झाडावरती प्रयोग केले. त्यावेळी त्याला एकसंतर प्रयोगीमध्ये 705 झाडं ही उंच आली आणि 224 ही झाडं बुटकी आढळून आली. आता आपण मेंडेलचा एकसंकर संततीच्या प्रयोगाचा निष्कर्ष पाहूया. पहिल्या पिढीमध्ये सर्व झाडं उंच, परंतु जनक पिढी P1 पेक्षा थोडीशी वेगळी आली. का आली? तर बघा मुलांनो, F1 पिढीतील सर्व झाडे उंच असली तरी त्यांच्यामध्ये बुटक्या झाडांना कारणीभूत ठरणारे घटकही होते. म्हणून बघा, कॅपिटल टी, स्मॉल टी. कॅपिटल टी हे प्रभावी लक्षण आहे, स्मॉल टी हे अप्रभावी लक्षण आहे आणि ह्या दोनांचं स्वफलन झाल्यामुळे त्यांची जनुकही मिश्र स्वरूपाची आपल्याला आढळून आली. म्हणजे अशा पद्धतीने पहिल्या पिढीतील जनक पिढी P1 जरी उंच असले तर ते प्रभावी लक्षण होते, परंतु F1 पिढीमधले झाडे उंच ही मिश्र स्वरूपाची होती. आता त्याचा आपण निष्कर्ष, उंच झाडे दोन्ही जर कॅपिटल टी असेल तर युग्मक असतात, म्हणजे समान असतात. बुटकी झाडे स्मॉल टी असेल समयुग्मक, कारण तेही समान आहेत. आणि मिश्र प्रकाराचे उंच झाड म्हणजे कॅपिटल टी, स्मॉल टी हे विषम युग्मक आहे. विषम म्हणजे वेगवेगळे. अशा पद्धतीने त्याचं आपण गुणोत्तर पाहिलं. आता आपण मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग पाहूया. ज्याप्रमाणे मेंडेलने एकच विरुद्ध लक्षणाची जोडी घेऊन एकसंकर संतती प्रयोग अभ्यासला, त्याप्रमाणे द्विसंकर संतती प्रयोगामध्ये त्यांनी दोन वेगवेगळ्या लक्षणाचा वापर केला. मग कोणती दोन लक्षणं वेगवेगळी घेतली मुलांनो? बघा, एक वाटाण्याचा रंग आणि दुसरा वाटाण्याचा आकार. ह्या दोन वेगवेगळ्या गुणधर्माच्या आधारावर मेंडेलने मेंडेलचा द्विसंकर संतती प्रयोग अभ्यासला. आता त्यामध्ये आपण सुरुवातीला जनक पिढी P1 त्यामध्ये स्वरूपविधा म्हणजे बाह्य स्वरूप वैशिष्ट्य दिसणारे गोल व पिवळे वाटाणे हे प्रभावी लक्षण घेतले आणि सुरकुतलेले व हिरवे वाटाणे हे अप्रभावी लक्षण घेतले. म्हणजे इथं दोन गुणधर्माच्या जोड्या आहेत विरुद्ध लक्षणाच्या, म्हणून त्याला आपण द्विसंकर असं म्हणतो. मग जनुकविधा बघा, त्याचं स्वरूप कसं आहे? गोल म्हणजे राऊंड म्हणजे कॅपिटल आर आणि पिवळे वाटाणे म्हणजे येलो कॅपिटल वाय. दुसरा अप्रभावी लक्षणामध्ये बघा, सुरकुतलेल्याला स्मॉल आर घेतले, स्मॉल आर आणि हिरवे वाटाण्याला स्मॉल वाय. अशा पद्धतीने काय केले? जनुकविधा जोडीने घेतले. ज्या वेळेला युग्मक निर्मिती होत असताना कॅपिटल आर एकत्र न येता किंवा कॅपिटल वाय एकत्र न येता जी युग्मक निर्मिती आहे ती कॅपिटल आर आणि वाय अशा पद्धतीने निर्माण झाली. आणि त्याच पद्धतीने स्मॉल आर आणि स्मॉल वाय यांचा RY ह्याप्रमाणे दुसऱ्या अप्रभावी लक्षणामध्ये युग्मक निर्मिती झाली. आणि जेव्हा यांचे हे दोघत्र येऊन पहिली पिढी F1 तयार झाली, त्यावेळेला कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय असे स्वरूपविधा गोल व पिवळ्या वाटाणाची पहिली पिढी तयार झाली. त्यानंतर मेंडेलने ह्या पहिल्या पिढी F1 चे स्वयंपरागण केले म्हणजे स्वफलन केले. त्यांच्यामध्येच काय केला? संकर घडवून आणला. बघा, जनक पिढी P2 F1 चे स्वयंपरागण. आता स्वरूपविधा लक्षणं काय आहेत? बघा, गोल व पिवळे वाटाणे आणि दुसरं ही गोल व पिवळे वाटाणे आणि ह्या दोन्हीमध्ये स्वफलन केलं. तर जनुकविधा त्याचे स्वरूप पहा, कॅपिटल आर
कॅपिटल वाय स्मॉल वाय. आणि दुसरं अप्रभावी लक्षणामध्येही कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आणि जेव्हा यांची युग्मक निर्मिती झाली त्यावेळेला कॅपिटल आर कॅपिटल वाय 1, स्मॉल आर कॅपिटल वाय 2, स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय कॅपिटल वाय अशा पद्धतीने 4 युग्मक निर्मिती, जशी पुरुषांची 4 युग्मके निर्मिती झाली आणि स्त्रियांचीही 4 गटामध्ये युग्मक निर्मिती झाली. मग आता ह्यांचं परत आपण दुसरी पिढी F2 तयार करताना बघा तो पनेट स्क्वेअर पद्धतीने दर्शवलेला आहे. बघा, जे आडव्या रांगेमध्ये आहे ते पुरुष युग्मक आहेत आणि उभ्या रांगेमध्ये आहे ते स्त्री युग्मक आहेत. मग त्यांचे ज्या वेळेला स्वफलन झालं, दुसरी पिढी F2 तयार झाली, त्यावेळेला झालेले बघा, पहिल्यामध्ये कॅपिटल आर स्मॉल कॅपिटल वाय कॅपिटल वाय. दुसऱ्यामध्ये बघा कॅपिटल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय. तिसरं बघा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल वाय. आणि चौथं बघा कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. अशा पद्धतीने हे पहिल्याचे झाले. परत दुसऱ्या रो मध्ये त्याच पद्धतीने पुरुष युग्मक स्त्री युग्मक ह्यांचा ज्या वेळेला युग्मक निर्मितीने स्वफलन झाले त्यावेळेला कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. दुसऱ्यामध्ये बघा कॅपिटल आर स्मॉल वाय. तिसरं बघा रो मध्ये कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आणि चौथ्या रो मध्ये कॅपिटल आर स्मॉल आर आणि दोन्हीही शेवटचे स्मॉल वाय. तिसरा आडवा रो बघा, परत दोन्हीचं स्वफलन झाल्यानंतर कॅपिटल आर स्मॉल आर आणि दोन्ही कॅपिटल वाय. दुसरा रो कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. तिसऱ्यामध्ये दोन्ही स्मॉल आर दोन्ही कॅपिटल वाय. चौथ्यामध्ये 2 स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल कॅपिटल वाय. आता चौथा आडवा रो पहा मुलांनो, कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. कॅपिटल आर स्मॉल आर आणि दोन्ही स्मॉल वाय. तिसऱ्यामध्ये 2 स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. आणि शेवटचा आहे तो दोन्हीही स्मॉल आर दोन्हीही स्मॉल वाय. अशा पद्धतीने एकूण 16 जोड्या काय झाल्या, ह्या जनक पिढी F2 मध्ये तयार झाल्या, दुसरी पिढी F2 मध्ये तयार झाल्या. आता ते कशा तयार झाल्या किंवा त्यांचे गुणोत्तर कसे मांडले गेले हे आपल्याला वेगवेगळ्या रंगाने दाखवलेले. बघा, जे तुम्हाला ऑरेंज रंगाने दाखवलेलं आहे त्यांची उंची ही त्यांचे गोल व पिवळ्या वाटाणामध्ये आहे. पहिले बघा, आडवा रो उभा रो आणि मध्ये 2 ऑरेंज दिलेले आहेत, तर त्यामध्ये 9 गोल आणि पिवळ्या बिया वाटाण्याच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरं बघा, तुम्हाला 3 सुरकुतलेल्या आणि पिवळ्या बियाण्या 3 आढळल्या. तिसरा त्यामध्ये 3 गोल आणि हिरव्या बिया आढळल्या. आणि शेवटची एक जी सुरकुतलेली आणि हिरवं लक्षण असलेली बी म्हणजे स्मॉल आर स्मॉल वाय. अशा पद्धतीने ह्या मेंडेलच्या द्विसंकर पद्धतीमध्ये स्वरूपविधा गुणोत्तर 9:3, 3:3 आणि 3:1 अशा पद्धतीने काय झाले हे आपल्याला गुणधर्म त्याचे आढळून आले. मग आता मेंडेलच्या द्विसंकर संततीच्या प्रयोगाचे निष्कर्ष काय आहेत ते आपण पाहूया. एक, द्विसंकर प्रयोगाच्या F1 पिढीतील झाडांना पिवळे व गोल वाटाणे येतील असे मेंडेलची अपेक्षा होती आणि ते त्याचे अनुमान बरोबरही होते. मेंडेलला बघा, ज्यावेळेला त्यांनी द्विसंकर प्रयोग केला त्यावेळेला F1 पिढीतील म्हणजे पहिल्या पिढीतील जी झाडं आहेत त्यांना पिवळे व गोल वाटाणे येतील अशी अपेक्षा होती आणि त्यांचं ते अनुमानही बरोबर होते आणि त्या पद्धतीनेच त्यांना ती आपल्याला आढळली. दुसरा निष्कर्ष बघा,
या वाटाणाच्या झाडाच्या जनुकविदा कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि कॅपिटल आर स्मॉल आर अशी असली तरी स्वरूपविदा मात्र पिवळ्या व गोल बिया येणाऱ्या झाडाप्रमाणे होती. बघा काय म्हटलेलं आहे, वाटाणाच्या झाडाच्या जनुकविदा जरी वेगवेगळे त्याचे असले तरी त्यामध्ये पिवळ्या गोल बिया येणाऱ्या झाडाप्रमाणेच त्यांची वैशिष्ट्य होती. का? कारण बघा पिवळा रंग हा हिरव्यापेक्षा प्रभावी आणि गोल आकार हा सुरकुतलेल्या आकारापेक्षा प्रभावी होता. म्हणून ते मिश्र स्वरूपाचे जरी असले तर त्याच्यामध्ये गोल व पिवळ्या रंगाचे हे प्रभावी लक्षण दिसून आले. अशा पद्धतीने मेंडेलने द्विसंकर संततीचा प्रयोग अभ्यासला. आज आपण मुलांनो आजच्या पाठामध्ये अनुवंशिकता म्हणजे काय, मेंडेलचे अनुवंशिकतेचे सिद्धांत, मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग आणि मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग हे मुद्दे आपण अभ्यासले. आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. असंच बोलू.